जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणंजय राठे मुगामुगण तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. खूप म्हणजे खूपच एक्सायटेड आहे आणि आत्ता येऊन पोचलेलं आहे आपल्या गुरुमाऊलींच्या या आपल्या पावनभूमीमध्ये गाणगापूरात येऊन माऊलींचं दर्शन करणार. आता तुम्ही म्हणत असाल की ट्रेनमधनं येताना वगैरे शूट का नाही केलं, तर झालं असं की ऑलरेडी लेट झालं होतं, हातात सामान होतं सगळं आणि म्हटलं की ते रात्री आता काय शूट करायला पण असं मिळत नाही. सो म्हटलं की इकडे आल्यावरच शूट करू. या ब्लॉगची आपण सुरुवात करतोय. जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एन्जॉय करा, माझ्यासोबत तीर्थयात्रेचा आनंद घ्या. चला तर, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. हे आहेत पांचाळ काका. श्री स्वामी समर्थ. आणि प्रतिवर्षाप्रमाणे या आपल्या गाड्या सगळ्या 1 4 5 2 3 6 अशा सगळ्या आपल्या गाड्या आहेत आणि आपली गाडी ही आहे 2 नंबरची. सो यस, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गाणगापूरला एकदम व्यवस्थित. आता रूमवर चाललो. घरी पोचलो म्हणते आता घरी चाललं. सो यस, आता आपण निघालोय. झालं असं की 2 गाड्या असतात, एक CST वरनं सुटते आणि एक सुटते लोकमान्य टिळक टर्मिनसवरून. तर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून जी कोइंबतूर होती त्याने आम्ही आलो 11013. आणि दुसरी जी CST वरनं सुटणारी गाडी होती ती झाली कॅन्सल. त्या गाडीचे सगळे जे भाविक आहेत ते पण या गाडीला आले, त्यामुळे ते एकत्र झालं, नाही तर आम्हाला थांबायला लागलं असतं दरवर्षीप्रमाणे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता आपण पोचलेलो आहोत त्या लॉजवर आणि आता तिथे जसं गाड्यांचे डिस्ट्रीब्युशन मगाशी केले गेले, मी आधीच्या पण ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. आपल्यातले जे भक्त असतात ते गाड्यांचे नंबर अनाऊन्स करतात. मुजावर काका तुम्हाला मिस करतोय. मुजावर काका दरवेळेस असतात, तर काही कारणास्तव ते येऊ शकले नाही आहेत यावेळेस, तर त्यांची जागा आता संदीपने घेतलं. कोणाच्या रूम्स कुठे आहेत काय वगैरे तो नावं घेऊन सांगतोय. शिवदत्त यात्री निवास, आपण तिथे आलो आहे. हे बघा, आपली रूम फिक्स झालेली आहे, शेवटी फायनल झालेली आहे. आपल्या रूममध्ये बघितलं तर सुमंता, मी, मामा आणि वहिनी आम्ही 4 जण होतो. पण जागा तर माझं कसं फॅन्स सगळे इकडे होते. माझे सगळे फॅन्स इकडे होते. फॅन्स मला बोलायला लागले की गणू तू ये. म्हटलं आपल्याला कसं कोणाचं मन मोडायला आवडत नाही. फॅन्स तर ते लोक हट्टच करायला लागले, अगदी ऐकतच नव्हते. सो मी मग त्यांचं मन राखण्यासाठी म्हणून मी इकडे आलो. सो चला, आता आम्ही फ्रेश वगैरे होतो, त्यानंतर भेटू आणि पुढच्या यात्रेचा आणि दर्शनाचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ. सो फायनली मी फ्रेश झालो आणि आता चाललेलं आहे पहिलं माऊलींचं दर्शन घ्यायचं, मग नाश्ता करायचा. ते लोक फ्रेश होतात तोपर्यंत आपण इथेच एक लॉजमध्ये मंदिर आहे खूप छान, दत्तगुरू महाराजांचं. सो चला. आता तुम्ही जे दर्शन घेतलं ते इथल्या या लॉजमधलं खूप छान असं दत्त माऊलींचं मंदिर. आणि हे बघा, इकडे तुमच्यातर्फे हा नाश्ता असतो, चहा आणि पोहे.
आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आता इथे आपल्या लॉजमध्ये जे दत्तगुरू माऊलींचं मंदिर आहे तिथे. आणि आता आपण निघालेलो आहोत आपल्या दत्तगुरू माऊलींच्या साक्षात दर्शनासाठी. चला तर, श्री स्वामी समर्थ. हे बघा, हे आहे जे मंदिराच्या जवळच आहे, इकडचा एस टी स्टँड. श्री स्वामी समर्थ. आता या गेटमधनं आपण आत एंटर करणार आणि यस, आपण चाललेलो आहेत मंदिराच्या दिशेने. श्री स्वामी समर्थ. हे बघा, हे शिंगरे काका ओळखलंच असेल. अक्षय यावेळेस आला नाही आहे, त्यांचा दुसरा मुलगा पण आला नाही आहे. सांगा काका, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळे विचारत होते मोदी काका कुठे गेले, मोदी काका कुठे गेले, म्हणून म्हटलं हे भेट घालून देऊया. आले येस येस येस, आले. काय म्हणताय बाकी यावर्षीचा उत्साह? नेहमीसारखा. हो हो. देवाच्या दर्शनाकरता. आणि ह्यावेळेस पण त्यांना एक अनुभव आला, माऊलींना ज्याला बोलवायचं असतं आणि ज्याच्या नशिबात माऊलींच्या दर्शनाचा योग असतो त्यालाच होतं. हा बघा, हा रोहन आला आहे आणि सुशांत येणार होता त्याच्या जागी. रोहनचं येणं कन्फर्म नव्हतं. सुशांत, संदीप काका आणि संदीपचा एक मित्र असे 4 जण येणार होते. सुशांतला अचानक काल यायच्या आधी ताप भरला आणि त्याच्या जागी आले रोहन. से आला श्री स्वामी समर्थ. सो तो आला. असं असतं, म्हणजे त्याच्या नशिबात दर्शनाचा योग होता आणि तेच झालं. चला तर, श्री स्वामी समर्थ. फायनली ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो ते म्हणजे माऊलींच्या मंदिराजवळ आपण येऊन पोचलेलो आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरु महाराज माऊली. खूपच गर्दी आहे आणि दर्शन आता थोड्या वेळात बंद होणार आहे. त्याच्या आधी आपल्याला जायचं आहे. मांगेतून आता आपण आलेलो आहोत आणि आता पुढे आपण चाललेलो आहोत. श्री स्वामी समर्थ नामस्मरण चालू आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हाय. नाही चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. स्वामी समर्थ. नवविवाहित दाम्पत्य.
इथे आलेला आहे. आपण आता दर्शन घेऊन बाहेर निघालेलो, पूजा करून बाहेर निघालेलो आहे. आणि हे बघा बाहेर पडल्यावर मागच्या बाजूने ही अशी दुकानं आहेत. तुम्ही खरेदी वगैरे करू शकता. मूर्त्या घ्यायच्या असतील, प्रसाद घ्यायचा असेल ते इथे घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ. हे अवधूत काका चालले आहेत पुढे. श्री स्वामी समर्थ. आपण महाप्रसादासाठी बसलो आहोत. हा आपला महाप्रसाद आलेला आहे पूर्ण. आणि आता आपण महाप्रसाद भक्षण करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. गाणगापूर मेन मंदिरातलं दर्शन झालं, तिकडे महाप्रसाद झाला आणि त्यानंतर आम्ही परत रूमवर आलो. मग आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत, 4-4:30 झालेत. आणि आता आपण चाललेलो आहोत संगमावर दर्शनासाठी. संगमावर दर्शनासाठी जाणार, त्यानंतर भस्माच्या डोंगरावर जाणार. भस्माच्या डोंगरावर दर्शन घेऊन मग मध्ये स्वामींचा मठ आहे तिकडे दर्शन घेणार आणि मग कल्लेश्वर आणि शैनेश्वर मंदिर जे आहे तिकडे आपण येणार. अशा प्रकारे संध्याकाळी त्यानंतर मग आपण परत आपल्या लॉजवर येणार. असा हा पुढचा प्रवास असणार आहे. जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे 10 रिक्षा झालेल्या आहेत आणि 10 रिक्षातून आपण चाललेलो आहोत. श्री स्वामी समर्थ. चला श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे बघा थळकर काका पाठी बसले आहेत. श्री स्वामी समर्थ. रसिक सगळेजण आहेत. आणि हा आहे आता आपला सारथी. नाव काय बाई? बसय्या. बसय्या. आता आपण निघालेलो आहोत आपल्या पुढच्या प्रवासासाठी. चला तर. आम्ही पोचलेलो आहोत संगमावर. आणि हे बघा ताई साहेबांच्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाकी काय म्हणते, कसं वाटतं? ठीक, मस्त. खूप छान ना. हो. हे बघा ही बाजूला अशी दुकानं आहेत
तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही इकडे घेऊ शकता. हे बघा, नदी पूर्णपणे अशी नाही म्हणता येणार, पण एक 95% नदी सुकलेली आहे. बहुतेक धरणाचं पाणीने सोडलं आहे, त्यामुळे पुढे जिथे पाणी आहे तिथे आपण जाणार, तिथे थोडंसं अंगावर पाणी शिंपडून घेणार, शुद्ध होणार, जे आत्तापर्यंत पापं केलेली आहेत ती सगळी धुणार आणि परत आपण दर्शनासाठी जाणार. श्री स्वामी समर्थ. हे बघा, इथे एवढी हवा आहे की दिवा पेटत नाही. तारेवरची कसरत होते दिवा लावणं म्हणजे. भीमा अमरच्या संगमावर आपण आलो आणि सगळ्यात मोठं पवित्र असं स्थान गुरुमाऊलींचं तिथे आपण आलो आहे. तिथे आल्यानंतर पाण्यात आपण उतरलो, पाणी आपल्या अंगावर शिंपडून घेतलं. यापेक्षा मोठं सुख ते काय. ॲक्च्युली आंघोळ वगैरे करतात, पण आता पाणी कमी असल्यामुळे आणि खूप गर्दी आहे, त्यामुळे आम्ही पटापट अंगावर पाणी वगैरे शिंपडून आता निघालेलो आहोत. आता जाऊन आपण तिकडे प्रदक्षिणा वगैरे घालणार आणि त्यानंतर माऊलींना नतमस्तक होऊन पुढच्या प्रवासासाठी आपण निघणार आहे. चला तर दर्शनाचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ. आंघोळ करताना आपले घटोटे सामान सांभाळून घ्या. मुले बाळेकडे ಔದುಂಬರ ಕೆಳಗಡೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ಹಾಕುವಾಗ ಮತ್ತು ನದಿಯ ದಂಡೆಯಲ್ಲಿ ಸ್ನಾನ ಮಾಡುವಾಗ ನಿಮ್ಮ ಸಾಮಾನುಗಳಾದ दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ गुरु महाराज की जय. इकडे खूपच गर्दी आहे, त्यामुळे आपण आता बाहेरून दर्शन करणार आहोत. श्री स्वामी समर्थ गुरु महाराज माऊली. खूपच गर्दी आहे, आपण आता इथूनच माऊलींचं दर्शन करतो. तिकडे खूपच गर्दी, म्हणून आपण बाहेरूनच स्वामी माऊलींचं दर्शन घेतलं आणि आपण आलो आहोत आता इथे अखंडेश्वरी देवी आणि संगमेश्वर महादेव मंदिर. श्री स्वामी समर्थ. संगमेश्वर महादेव श्रीशैल सभा या ठिकाणी दर्शन घ्या, प्रार्थना करा, नित्य दीपाराधना यथाशक्ती झाली. आपल्या इकडे दर्शन झालेलं आहे आणि बसप्पा बरोबर आपण आता चाललेलो आहे स्वामींच्या मठामध्ये, कारण की भस्माच्या डोंगरावर खूप चिखल झालं आहे असं म्हणाले. आज बारिश आ रही है. हां, आज बारिश आ रही है, बहुत चिकल आ रहा है. हां, वही तो स्वामी समर्थ मठला दर्शन करने का जा सकते. ठीक आहे. सो आपण आता चाललेलो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. चला तर श्री स्वामी समर्थ. माऊली. हे बघा, खूप खूप कशी गर्दी आहे आणि आता
गुरुपौर्णिमा. उद्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खूप भाविक येतात आदल्या दिवशी. तरी अशी गर्दी असते. काही काही जण आजच तिकडनं दर्शन करतात कारण की उद्या तिकडे खूप रांग असते. हा बघा समोर जो दिसतोय कमानी तिकडे आहे भस्माचा डोंगर. तिकडे खूप चिखल आहे. सो आपण आता स्वामी माऊलींचं दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. तर फायनली आपण स्वामी माऊलींच्या मठाचा जो गेट आहे तिकडे एंट्री केली आहे आणि खूप प्रशस्त आहे. तुम्ही बघू शकता. एंटर केल्यानंतर श्री स्वामी समर्थ तिकडनं गेटमधून एंटर केल्यानंतर हा बघा इकडे प्रशस्त अशी जागा आहे गाड्या उभ्या करण्यासाठी पार्किंगसाठीची. आणि यस इथून माणसांनी जायचं आणि इथून गाड्यांसाठी जागा. सो आपण आता चाललेलो आहोत स्वामी माऊलींच्या दर्शनासाठी. श्री स्वामी समर्थ. फायनली हे बघा आपण आता पोहोचलो आहोत माऊलींच्या मठाच्या इथे. श्री स्वामी समर्थ. हे काका शिटी मारतात कारण की सगळ्यांनी रस्ता ब्लॉक केला होता त्यामुळे. जास्त तर भाविकांनी इकडे आल्यानंतर त्या गोष्टींकडे थोडंसं लक्ष ठेवायचं आहे. हे बघा इथे आपण आता पाय धुणार व्यवस्थित पण सांभाळून. आणि हा औदुंब वृक्ष. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ माऊली. आतमध्ये शूटिंगसाठी मिळेल की नाही माहिती नाही. सो मी आता इथून जेवढं जमतं आहे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. बाकी श्री स्वामी समर्थ माऊलींची इच्छा. काही ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स असतात. सो आपण त्यांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. रूल्सचं रेस्ट्रिक्शन म्हणण्यापेक्षा काही रूल्स असतात नियम असतात. त्या नियमांचं पालन करणं खूप गरजेचं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ दत्त गुरु महाराज की जय. अतिशय सुबक सुंदर आणि खूप छान अशी माऊलींची मूर्ती. श्री स्वामी समर्थ. डावीकडे महिलांना बसण्यासाठी यामध्ये पालख्या आहेत आणि हे उजवीकडे पुरुषांसाठी अशी जागा केलेली आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वतः आरतीची वेळ झाली ध्यानात बसलेली. श्री स्वामी समर्थ. पाऊस पडून गेल्यामुळे किती छान दिसतंय बघा निसर्ग. श्री स्वामी समर्थ. स्वामी माऊलींचं दर्शन झाल्याने आता पुढे काळोख पडलाय आणि आता आपण चाललेलो आहे कल्लेश्वर आणि शैनेश्वर मंदिरला दर्शनासाठी. दर्शन करू शकते. येस. शंकराचं मंदिर आहे. हां तर दर्शन करून नंतर तुम्हाला गावात मंदिर सोडतात. येस. ठीक आहे चला तर. आता आपण पोचलेलो आहोत कल्लेश्वर आणि शनैश्वर मंदिर. श्री स्वामी समर्थ दर्शनाचा लाभ घ्या. दोन्ही बाजूला तुम्हाला असे छान छान असे दुकानं दिसतील तिकडे तुम्ही घेऊ शकता.
श्री स्वामी समर्थ. हे फुलं, नारळ, तेल, दिवे अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतील ते तुम्ही घेऊ शकता. शनिदेवाला स्वयंभू शनी मंदिर आहे. श्री स्वामी समर्थ. या मंदिरात ह्या सगळे दर्शन आहेत. आता आपण सुरुवातीला आलो आहे शनी महाराजांच्या इकडे दर्शनासाठी. मामा भाचे एकत्र येते बघा. हे बघा, शनी महाराज. श्री स्वामी समर्थ. दृष्टी काढली पेटवायची थांबून माणूस साहेब शनी महाराजांचं दर्शन झालं आणि आता आपण इथे आलो आहे. इथे नजर काढून जे ही जी पोटली आहे ना आपल्यावरनं 3 वेळा ओवळून काढायची आणि पुढे तिकडे पेटवायची असं त्यांनी सांगितलं. छाया मार्दंड शंभूतम तम नमामि शनेश्वर देवता यम सत्या शनेश्वर देवता धीमहि यो यो नमो प्रचोदया नमो नमो सूर्यसुता ठेवा घेऊन दे. ओम शनेश्वर देवताय नमः. नमस्कार नारे तो ओम शनेश्वर देवता धीमहि. नाही नाही ठेवून द्या. हे दीपम काय केले अच्छा. ओम शनेश्वरा धीमहि. फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे. सो आपण तिकडे काही नियमांचं पालन केलेलं आहे. बाकी हा सगळा परिसर आहे कल्लेश्वर महादेव आणि शैनेश्वर मंदिर श्री स्वामी समर्थ. त्याचसोबत इथे आहे पंचमुखी गजानन व नवग्रह मंदिर श्री स्वामी समर्थ. आता कल्लेश्वर महादेवाचं दर्शन झालं, शनी महाराजांचं दर्शन झालं. तिन्ही जी धाम आहे तिकडची जी पूर्ण केल्यानंतर ती परिक्रमा पूर्ण होते. इथल्या तीर्थक्षेत्राचं जे पावित्र्य आहे, तिथला जो आशीर्वाद आहे तो असा आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतो असं म्हटलं जातं. सो ते झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या जी आपण जिथे थांबलो आहे त्या लॉजवर. चला श्री स्वामी समर्थ. नंबर बोल, मोबाईल नंबर 9019631349. हां, तर इकडे आलात तुम्ही गाणगापूरला की याला कॉल करायचा. हा तुमच्यासाठी रिक्षा घेऊन येईल. ओके चल. श्री स्वामी समर्थ. हे बघा आपल्याकडे महाप्रसाद चालू आहे. सो सगळं आजचं गाणगापूरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण आलो रूमवर. आता तुम्ही बघितलं महाप्रसाद तिकडे सुरू आहे. खूप गर्दी आहे, थोडी रांग आहे. तोपर्यंत थोडा वेळ मी जरा बघतो तिथे, फिरतो, थोडं शूट वगैरे करतो, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आहे बघा ही सगळी आपली गँग आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
अशा प्रकारे आजच्या ब्लॉगचा मी इथे सेंड करतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा आणि जे आपल्या चॅनलवर त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खा प्या मस्त आपल्या परिजनांची काळजी घ्या. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.